दादा नमस्कार. काय म्हणतो पाऊस पाणी? पाऊस भरपूर आहे. भरपूर आहे. पाऊस पिकांना फायद्याचा का तोट्याचा? तोट्याचा आहे. पाऊस उघडला पाहिजे. नक्कीच उघडला पाहिजे. आता कुठल्या पुढाऱ्याला सांगायचं पाऊस बंद कर? कुठल्या पुढाऱ्याला सांगायचं पाऊस बंद कर? पुढाऱ्यांच्या हातात असतो ते एवढं दिवसात बंद नसता केला का? आता पुढारी येणार ना मतं मागायला. हा मत मागायला येणार. बिबट्याची समस्या बिबट्याचे खूप मोठी समस्या आहे. बिबट्याची आहेच ना? त्यामुळे खूप त्रास आहे लोकांना. काय श्रद्धा म्हटले होते एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील. जनतेचं म्हणणे पाहिजे बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. कारण करायला पाहिजे. सर्वसाधारण लोकांना खूप मोठा त्रास आहे त्याचा. काय सध्या जिल्हा परिषदेची काय हवा? अजून तर म्हणजे आताची सुरुवात आहे. काय नावं कोणाची चर्चेत? तसं आता आम्ही ओरिजिनल शिवसेनेची माणसं म्हणजे मी स्वतः वैयक्तिक उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता माहिती तर अशी मिळते की धनुष्यबाण तुतारी मशाल एकत्र येणार. येऊ शकते तसं येऊ शकते. मग आता इथे पंकज कंसेंचे मिसेस का शेळके सरांचे मिसेस? स्नेहलताई का स्मिताताई? स्मिताताई. स्मिताताई का बरं स्मिताताई? त्यांचे जे मिस्टर आहेत पंकज शेटकेशी हे जनतेमध्ये वावरलेले जास्त प्रमाणात आणि त्यांची कामही भरपूर आहेत. आज ते सत्तेवर शरददादा संपर्कात राहून आमच्या गावात त्यांनी भरपूर कामं केलेली आणि आज एक केलेली आहेत आणि अजूनही करत आहेत. तर आम्ही त्यांनाच मतदान करण्याची आमची इच्छा आहे. इच्छा आहे. पक्ष निष्ठावंत शिवसेना. हो. मतदान करायचं नाही एकनाथ शिंदेच्या उमेदवाराला. ऐका ना काय परिस्थिती आहे माहिती आहे का? आमच्याकडं असं आहे आम्ही ओरिजिनल आहे उद्धव ठाकरेची माणसंच आहे परंतु माणूस आम्ही एक माणूस पाहून मतदान करणार. माणूस चांगला आहे या हिशोबाने त्यांना मतदान करणार. भाऊ नमस्कार. काय आपलं नाव? तेजस गाडगे. काय दादा म्हणतात ते बरोबर आहे का? बरोबर आहे. स्नेहलताई नाही मग स्मित दादा कंसे. स्मिताताई कंस का बरं? स्मिताताईच विकास त्या मापात चांगला आहे त्यांचा ना. काय इकडे विकास कामं केली? यांनी पंकज शेट्टी 2 कोटी रुपयाचा निधी या गावात मंजूर करून आणला होता. 2 कोटी रुपये? 2 कोटी रुपये वैयक्तिक कामे बरेच केली त्यांनी. रस्ते स्नेहलताईच्या माध्यमातून नाही काही? ते 8 वर्ष झाली तर दिसलेच नाही. ज्यावेळेस पडल्यापासून पराभव झाले पण दिसले नाही. दिसलेच नाही. तुम्हाला नाही दिसले, लोकांना दिसले असतील. लोकांना गावातच दिसले नाही तर. अच्छा गावात दिसले. हो. काय परिस्थिती राहील खाली पंचायत समितीला गणामध्ये? अजून पंचायत समितीचा उमेदवार फिक्स नाही ना. फिक्स नाही. हो. आता तुमच्या गावामध्ये स्मिता कंसे, आजूबाजूची गावं? स्मिताताईच कंसे सगळे का स्मिताताईच? हो. काय खरं खरं आहे का असं? नाही खरं बोलायला सांगितलंय? नाही खरंच आहे. खरंच आहे काय? हो. खोटे काय बोलायचे आता? अच्छा खोटं काय बोलायचं? बाबा 2 मतं वाढली तुमची. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? शिवाजी शिंदे. काय कोणाची हवा? हो आता पंकज शेटची शिंदे. पंकज शेटची. काय ठरून चाललंय काय सगळं? नाही ठरून नाही. त्यांची कामं चांगली आहेत. आमच्याकडे त्यांनी परत तळागाळात येऊन कामं केलेली आहेत. म्हणजे कोणते रोड असतील कोणते काय असतील प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह केलेले आहेत. त्यामुळं आम्ही पंकज शेट मागे. स्नेहलताई 5 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्यांच्या माध्यमातून पण कामं झाली. त्यांच्या माध्यमातून होते तो कामं झाली ना. पण ते नंतर जे त्यांचे ते काल खपल्याच्या नंतर ते परत गावात दिसले सुद्धा नाही आम्हाला. दिसले नाही. कामं सुद्धा नाहीत मग परत काही. त्याचे पंकज शेट काही पदावर नसताना त्यांनी कामं केलेली एवढी. त्यामुळे आम्ही पंकज शेट मागे. दादा काय ना तुमच्याकडे काय परिस्थिती? त्यांच्याच मताचं ते म्हणतात स्नेहलताई. नाही स्नेहलताई म्हणले. मला नाही माहिती पण त्याचे म्हणले ते मला ऐकले. काय म्हणले ते? काय माहिती म्हणले मलाच नाही माहिती. तुम्ही कोणासोबत? ह्या मंडळींसोबत. हा उमेदवार कोण? स्नेहलताई शेळके का स्मिता कंसे? कंचे. का बरं स्मिताताई कंसेच? काय नाही मित्रपरिवार त्यांचे संघ कामं चांगली वाटत आहेत त्यांच्याच संघ. त्यांनी उडी मारली का आपण उडी मारायची? नाही तसं नाही पण आहेत चांगली कामं वाटतात त्यांची त्याच्यामुळे चांगले. काय म्हणाले नवीन चेहरा? म्हणतो ते नवीन चेहऱ्याला अतुल भांबरेंचे मिसेस पण नवीन आहेत ना. आहेत ना पण त्यांचा पक्ष वेगळा आहे ना. अजित पवारांचा पक्ष.
निष्ठावंत शिवसैनिक हा, नाही एकनाथ शिंदे मी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचे हे निष्ठावंत आहेत. आता आम्ही दोन शरद कार्यकर्ते आहेत. दोन शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. चांगली गोष्ट आहे ना. चांगली गोष्ट जेडपी साठी. हा, आनंदाची गोष्ट. काय ते म्हणतील तेच खरं. ते म्हणते ते खरं त्यांनी उद्या अतुल शेटला पाठिंबा दिला तरी तुमचा आहे पण अजिबात नाही ना. मग मग नाही. बरं बरं, धन्यवाद. मंडळी नमस्कार. आता जिल्हा परिषदेची निवडणूक पुढ्यात आहे. काय कोणाची हवा? कनसे का शेळके सर? काय कोणाची हवा? कनसे. तुम्ही कनसेच? काय स्नेहलताई शेळके का कनसे? कनसे. का बरं कनसेच? आमच्याकडे कामं केलं त्यांनी बरोबर. अशा कामं केली. दादा नमस्कार. हो काय स्नेहलताई का स्मिताताई? कणशीची जाव आहे सापडून सध्या कणशीची जाव आहे सापडून कनसेंचीच हवा आहे सध्या. सध्या तर हवा बदलेल काय? हवा बदलायची नाही. अशी बदलायची नाही. दादा नमस्कार. हो तुमचं काय नाव? तुमचं काय नाव आहे? दिलीप गाडगे. कुठल्या गावचे? काय कोणाची हवा? स्मिताताई का स्नेहलताई? सध्या नो कमेंट्स. नो कमेंट. नो कमेंट्स. हो नमस्कार. काय कोणाची हवा? कनसे. दादा नमस्कार. कोणाची हवा? स्मिताताई. आता काय तुम्ही ऐकलंय काय कमेंट्स बदलेल का? नाही नाही मला द्यायचीच नाही. द्यायचीच नाही. अरे वा. कोणाच्याच बाजून नाही सध्या तरी नाही. पण मतदान करणार ना? हो मतदान करणार. आपला हक्क आहे. बाबा नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? काय आता हे शांतता जेवण जिल्हा परिषदेला कोणाची हवा? स्मिताताई कनसे. स्मिताताई कनसे. दादा नमस्कार. हो अहो काय बोललं तर पाहिजेच ना. सत्यशील दादा जिंदाबाद का? दादा काही बोलत नाही. बाबा नमस्कार. काय जिल्हा परिषदेला कोणाची हवा? अजून मला नाही सांगता येत. सांगताच यायचं नाही. स्मिताताई कनसे, स्नेहलताई शेळके हे दोन उमेदवारांची चर्चा होते. आता ते कसं आहे आमच्या पुढारी सांगतील त्याच्यावर आहे. कोण पुढारी? ते नाव सांगणार नाही. आज पुढाऱ्याचं नाव नाही सांगणार. हे पुढारी सांगेल तसं. बरोबर. पुढारी मागून म्हणतात कनसे. कोण हे इकडनं कोणतरी म्हण. ते म्हणले तर करते. अच्छा ते म्हणाले तर कनसे तर कनसे. स्वतःचं मत नाही. नाही बघा बाबांना स्वतःचं मत नाही. आता दादांशी बोलूया. दादा नमस्कार. काय जिल्हा परिषदेला कोणाची हवा? बाकी नाही नाही जिल्हा परिषदेला कोणाची हवा? जिल्हा परिषद काय आता दोन माणसं म्हणतात शेळके आणि कणसे म्हणतात दोघं. मग आता कोण म्हणजे शेळके विजय होतील का कनसे? आता असं आहे ते शेळक्यांचं कुठं का तळ्यात माळ्यात पक्ष चाललंय कन्फर्म ना. नाही. ते सध्या शरद पवारांच्या पक्षामध्ये आहेत. मग आहे या परिस्थितीवर तर ते शरद पवारांकडनं उभे राहिले आणि स्नेहल कनसे या शिवसेनेकडनं उभे राहिले. कोणाची बारी लागेल? नाही आता परत ते पंचायत समितीला त्यांच्याबरोबर कोण राहतं त्याच्यावर अवलंबून राहील. कारण आता शेळक्याबरोबर कोण राहते किंवा काय आता तसं सांगता येणार नाही बरं का. पण माझ्या माताप्रमाणे ती जो टक्कर त्यांची हे काय म्हणते आपण त्याला दोघांचा सामना रंगेल. सामना रंगेल त्यांचा. कारण दुसरं त्यांच्या विरोधात तिसरं चालणार नाही. त्या दोघांचा सामना तर शेळके सरांनी शरद पवारांच्या पक्षात राहावं की अजित पवारांच्या पक्षात जावं? नाही अजित पवारांकडे गेल्याशिवाय पर्याय नाही त्यांना. गेल्याशिवाय पर्याय नाही. नाही नाही ते अजित मग पवारांकडे जावं शेवटी लागेल. निष्ठेचा प्रश्न येतो ना. निष्ठा बिष्ठा ते ठोल गुंडावलं मग काय. आता काय निष्ठेचा विषयच नाही राहिला. आता निष्ठा कशी ठेवता येईल. कारण दोन पक्ष झाले तर शिवसेना 100% निवडून येईल ना. यांची निष्ठा बघायला लागली. काका पुतण्यांनी एकत्र यावं. काका पुतण्यांनी एकत्र यावं मस्त पहिल्या दिवशी पण वाटते पण होतंय पुढे तसं व्हायला पाहिजे. दादा नमस्कार. रामकृष्ण हरी. काय म्हणतो पाऊस? पाऊस जरा 2-3 दिवस जरा जास्तच झालाय. जास्त झालाय. काय पीक पाणी? पाणी काय आता रोपं कांद्याची टाकलेली पाण्यामुळे जायच्या व्यथा होती. आता इकडे काय बिबट्याची समस्या? अहो बिबटी तर दिवसा एक कुत्री नेत्यात आणि काय घेऊन बसले बिबट्यांचं. कुत्री बिबटी सारखीच झाली. आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. काय उमेदवारांच्या नावाचं काय आहे का? आता उमेदवार आता स्नेहलताई शेळकेन ते कोण आहे स्मिताताई कनसे. आता दोघांची चर्चा आहे बा इकडे. कोणाचं पारड जड राहील? आता असं जड कधी शेळके सर चांगले आणि पंकज आता लगेच नाही सांगता. वारे फिरल्याशिवाय काही सांगता येईल. अशा लगेच सांगतो नाही. लगेच सांगता येईल. पण
दोन्ही चांगली माणसं आहेत. दोन्ही चांगली आहेत. दोन्ही चांगली माणसं असल्यामुळं लगेच काय निर्णय सांगता येत नाही ना. लोक काय करतील काय नाही. आज लोक अशी तर उद्या लोक तशी वागतील ना. आज यांचं पारडं जड असेल तर उद्या त्यांचे पारडं जड होऊ शकतं, किंवा उद्या आज त्यांचं जड असेल तर त्यांचे जड होऊ शकतं. भांबेऱ्यांचं पण एक नाव आहे ना, हा, नीलम भांबेरे. नीलम भांबेऱ्यांचं नाव आता आज आहे तर आमच्या रिलेटिव्ह आहेत, नातेवाईक आहेत. आले तर बघावं लागतील, त्यांचा विचार करावा लागेल. जास्त कोण असं बाबा, हा, जास्त चर्चेत नाव कोणाचं आहे? आता जास्त चर्चेत तर हे दोनच माणसं आहेत. हे शेळके आणि कणसे. दोनच माणसं जास्त तिकडे चर्चेत. तुमच्याकडे विकास कोणामार्फत झालाय? विकास तसा आमच्याकडे सरांनी चांगला केलेला आहे पूर्वीच्या काळात, त्यांच्या काळात. शेळकेंचा पक्ष कुठला? आता शेळक्यांचा पक्ष आता त्यांनाच विचारावा लागेल. आता आम्हाला कसं तुम्हाला सांगता माहितीच असेल ना पक्ष कुठला आहे. आता ते तुतारी बरोबर होते पहिले. आता कुठे? आता ते कोणत्या पक्षातून उभे राहिलेच कळलं ना आम्हाला काही या पक्षात आहेत. तसं कसं कळलं? त्यांनी जर पक्ष बदलला हा, काय मार बसेल? थोडाफार होणारच ना, असं 19-20 होणारच ना. असं काही पक्ष बदलायला नाही पाहिजे हो. नाही, तो त्यांचा निर्णय. त्यांना जिथं निवडून येण्याची खात्री असेल अशा जागेवरती जाणारच ना. जो उभा राहतो तो कशाला राहतो? विजय होण्यासाठीच राहणार ना, तो थोडी पराभव पक्ष होण्यासाठी. बदलले विजयाची खात्री का? हा, मग विजयाची खात्री असेल तर त्या पक्षात ते जातीलच ना. आता स्नेहलताई पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य असताना कुठली कामं केली या भागात, साकोरी भागात? आमच्या किटीची झाल्या, आता आमच्या तिथं गटार लाईन झालेली, गावामध्ये इथं याला रस्त्यांची कामं केलेली त्यांनी. इकडं नेरकरमाळा गवळीनाथ मंदिरापाशी सभामंडप केलेलं आहे. चांगली पंकज कणसे यांचं इकडे काही? पंकज कणशांनी तर आता ते तर बिचारे काय आता आलेले आहेत, पण त्यांनी आमच्या ज्या ज्या अडचणी इथं गावात लोकांनी सांगितल्या त्या त्यांनी सोडवलेल्या आहेत. स्वखर्चातून त्यांनी काही निधी वापरून रस्ते वगैरे नीटनेटके करून दिलेले, जिथे खड्डे खुड्डे इथे बुजवलेले आहेत. इथं प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहतात, देणग्या देतात. प्रत्येक तरुण वर्गाशी त्यांचा संपर्क वाढवलेला आहे त्यांनी. आता शेवटी ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करीतच राहणार ना. काय कोणाची बारी लागेल? नाही सर, आता ते वाणीसाठी ते नाही सांगता यायचं आता लगेच. कसं बारी ज्याचं राजयोग असेल त्याची बारी लागेल. राजयोग? हा, जन्मत राजयोग असेल त्याची बारी लागेल. अजूनही असेल परमेश्वराचा मतदारांचा आशीर्वाद तर पाहिजेच, पण त्यात त्यांचा परमेश्वराचा त्यांना आशीर्वाद असल्याशिवाय तर नाही ना शक्य होणार. नमस्कार. हा, पाऊस पाणी? पाऊस जोरदार चालू आहे. साखर कारखाने कधी सुरू होणार? साखर कारखाने 1 तारखेला सुरू व्हायचा अंदाज आहे. पाऊस पडल्यावर कसं काय ऊस तोडणी होणार? आता ऊस तोडणी तुडतीने ऊस तोडणार आहे. अवघड आहे ना? अवघड आहे. जिल्हा परिषद निवडणूक आहे. हा, चालू. कोण कोण इच्छुक वगैरे काय? इच्छुक तर वल्लभ शेळकेंची मिसेस आणि पंकज शेटची मिसेस दोन आहेत. जोर आहे? जोर सध्या तरी पंकज शेटचाच वाटतोय. पंकज कन्सेंटच कशामुळे? हा, जनसंपर्क भरपूर आहे, सर्वसामान्य मधला माणूस आहे आणि नवीन शहर आहे, त्याच्यामुळे सध्या त्यांचा जोर वाटतोय. तुम्हाला काय वाटतं? तेच आम्ही सांगितलं. तेच मगाशी सांगितलं. हो, नमस्कार. नमस्कार. कोणाची आवाज जिल्हा परिषदेला? पंकज शेट्टी. फक्त षटकणसे का बरं? शेळके सर का नाही? शेळके आलेच नाही गावात, किती वर्ष झाली अच्छा, आले नाही म्हणून दिसतच नाही. आले असते तर? मागलं इलेक्शन झाल्यापासून आलेच नाही सापडून. मागची निवडणूक झाली परत आलेच नाही. आणि कणसे येते गावात सापडून गावामध्ये येतात. दुसरं अजून एक नाव आहे का चर्चेमध्ये? आता दुसरं नाही माहिती, पण आम्ही भांबेरेंचे मिसेस ते नाही सांगितलं. आम्ही पंकज शेट्टी माणसं. अच्छा, पंकज शेट्टी माणसंच आहे का? शिक्काच? हा, शिक्काच. शिवसेना का? शिवसेना. कुठली शिवसेना? मशाल. मशाल. पण आता पंकज शेट्टी असल्यामुळे इकडे मतदान करावं लागेल ना. निष्ठावंत शिवसैनिक. हा, आणि मतदान करायचं एकदम खोके 50 काय? नाही 50 खोके एकदम ओके. चला, याला राजकारण म्हणतो. बाबा नमस्कार. आज जिल्हा परिषदेला कोणाची हवा? अजून नाही विचार केला आम्ही काही. स्नेहलताई शेळके की स्मिता कणसे? आता दोन्हींचा विचार आहे, मग आता आपल्याला काय सांग. दोन्हींचा विचार आहे. काय कल कोणाचा? कल नाही सांगता येणार. कल सांगता नाही. आपल्याला नाही सांगता येणार. मंडळी नमस्कार.
आता जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे. काय स्मिताताई कंसे, स्नेहलताई शेळके एकदम शांत झाले. काय बोलायची काय दोन्ही उमेदवार पसंत नाही का? दोन्ही उमेदवार पसंत नाही. काय उमेदवार पसंत असू नाही काय कामाची केली पाहिजे का नाही? अहो मग स्नेहलताई कामाच्या की कंसेताई काय वाटतं त्याच्यावर? शेळके सर का पंकज कंसे? काहीच नको आपल्याला. काहीच नाही. दादांशी बोल. दादा नमस्कार. ते शेतकऱ्यांसाठी काय करणार आहे मला हा प्रश्न आहे मेन. शेतकऱ्यांसाठी काय करणार? हे रोडचं काम काय करायला हवं? रोडचे काम कोणीही करते. काय करायला हवं? काय करायला हवं? मालांना बाजार पाहिजे हे पाहिजे आता यांना निवडून दिल्या वर्षाला त्यांनी सांगितलं पाहिजे केंद्रापर्यंत गेलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. बाकी काही नाही. आम्हाला जास्त भाव नको पण आता मध्यम तरी पाहिजे. दोन्ही पैकी म्हणजे स्नेहलताई का स्मिताताई कंसे? ते काय असं ते म्हणायला पण त्याने शेतकऱ्यांबद्दलही थोडे केले पाहिजे. पंकज कंसे आणि ते विचार सुद्धा करीत नाही. पंकज कंसेंना ओळखता की शेळके सरांना ओळखता? ओळखीत आहे ना. शेळके सरांना ओळखत आहे. पंकज कंसे बी येतात त्यांना ओळखत. आता शेळके सरांनी आपली मिसेस उभी केली करणार आहेत हा आणि कंसे सुद्धा आपली मिसेस जेडपी आमचं असं म्हणणं आहे फक्त शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं असे. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा. हा भाऊ नमस्कार. काय कोणाची जिल्हा परिषदेला हवा? गाव कुठलं? साकोरी. काय इकडे कल कोणाचा आहे? अजून आयडियाच नाही. बरं 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 चला धन्यवाद तुम्हाला. भाऊ नमस्कार. जिल्हा परिषदेला स्मिता कंसे का स्नेहलताई शेळके? स्मिता कंसे. दादा काय कसा कल राहील? आमच्याकडे स्मिता कंसेच. स्मिता कंसेच. गावचं मतदान किती? 3-3.5 असेल. यापैकी स्मिता कंसेंना किती पडेल? पैकी 2च्या पुढंच पडेल. 2000च्या पुढे? हां एवढं जास्त? हा जास्त पडेल. साकोरी गाव काय पॅक झालं काय? साकोरीगाव पॅक नाही पण काम चांगलं आहे त्यांचं. अच्छा काम चांगलं आहे. हां भाऊ नमस्कार. रामकृष्ण आहे. रामकृष्ण रे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुण्यात आहेत. काय स्नेहलताई शेळके का स्मिताताई कंसे? डिक्लेअर झालंय का पण? हा दोन्ही पण निवडणुकीला इच्छुक आहेत. म्हणजे स्मिताताई कंसे पण उभ्या राहणार आणि शेळकेताई पण उभ्या राहणार. अजून दुसरे पण उमेदवार असतील. नाही बरोबर आहे पण आता तसं सांगणं अजून कठीणच आहे ऍक्च्युली. कारण काय होतं ज्यांनी कामं केलेत त्यांचं पाहता आणि नवीन संधी द्यायची का नाही हे पाहता ते मतदानाच्या वेळेस सांगू शकतो आम्ही डेफिनेटली. आजची काय परिस्थिती दोन्हीपैकी? चला गाव कोणाच्या बरोबर राहील? आय थिंक कंसे मॅडम बरोबर राहील. कंसे मॅडम बरोबर. बाबा नमस्कार. नमस्कार. काय दाढी करायला आले? हो. काय म्हणता बिबट्या? बिबट्याचं प्रमाण वाढलेलं आहे. काय झडपीला कोणाची हवा? काय आपल्याला काय त्याच्यातलं कुठलं गाव आहे? कोण मी इथलं इथलंच आहे. मग स्मिताताई कंसे की स्नेहलताई शेळके? शेळके. शेळके. बघा शेळकेताई म्हणतात. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय जिल्हा परिषदेला काय परिस्थिती राहील? नाही त्या बाबतीत नाही आपण काय बोलू शकतो. कुठलं गाव? साकोरीच. अच्छा म्हणजे राजकारणावर नो कमेंट्स. नाही नको. सगळेच आमचे आहेत ना. सगळेच आपले. शेळके सर पण आपले कंसे पण आपले. कंसे आपले. ठीक आहे तुमचं मत नका मांडू. गावाचा कल कोणाच्या बाजूने राहील? गावाचं नाही सांगता यायचं कारण मी गावात राहिलच नाही तर जास्त. राहता कुठे? आळंदीला आहे. अच्छा आळंदीला असतं. म्हणजे माझा व्यवसाय हा व्यवसाय नाही व्यवसाय सलून व्यवसाय. तर मी काय कुणाचं वैयक्तिक मत मांडत नाही की बाबा कुणाच्या बाजूनी किंवा कुणाच्या बाजूनी. जे माझ्याकडे कस्टमर येतात जे चर्चा होती त्यानुसार मी म्हटलं की स्नेहलताई यांचं नाव कमी राहतं आणि कंसे मॅडमचं नाव जास्त राहतं. असं वैयक्तिक गावांचा मतदारांचा कल कळतो. कळतो व्यवसायानुसार कळतो. अदरवाईज बाकी काहीच नाही. धन्यवाद. चालतंय धन्यवाद. थँक्यू सो मच. जिल्हा परिषद निवडणुकीला कोणाची हवा? काय त्याच्यात आपण डोकंच लावत नाही का? अच्छा डोकंच लावत नाही. आपल्याला ते कळत नाही आपण डोकं लावत. आमदार कोणी तालुक्याचे? आहे आता कोणी रे आपल्या तालुक्याचे आमदार? शरद दादा. खासदार? खासदार कोणी रे? बरं आम्ही बोलले. आता जिल्हा परिषदेला स्नेहलताई शेळके आणि आपल्या स्मिताताई कंसे उभे राहण्याची शक्यता आहे. काय कोणाची बारी लागेल?
नाही त्याच्यात नाही सांगता म्हणजे सांगतच नाही. आपल्याला काय नमस्कार. जरा दादांशी बोलूया. हो नमस्कार. जिल्हा परिषदेची निवडणूक आता पुढ्यात आहे. स्नेहलताई शेळके, स्मिताताई कनसे या 2 नावांची चर्चा आहे. स्नेहलताई शेळके, समर्थ कॉलेज, बरं, राजुरी. अजून स्मिता कनसे, पंकज कंशी. हा पंकज कनसे यांच्या मिसेस. हे जनतेचा विचारधारा असते, ते प्रत्येकजण सांगू शकत नाही, बरोबर ना. नाही, मत कोणाला द्या हे मी विचारतच नाही. बघ गावचा कल काय दिसतो? गावचा कला असा आहे, जे गावासाठी मदत करतील, देवासाठी करतील, जे आमच्या साकुरी धामसाठी जी व्यवस्था करतील त्यांना आम्ही ना प्रामाणिकपणाने मदत करणार. आता कोण मदत करत आहे? आता जे करतील, आता पंकज शेटनी पण भरपूर कामं केलेली आहेत, शेळके साहेबांनी थोडीफार असतील, मला माहीत नाही, पण माझ्या अंदाजे जरा पंकज कंशे साहेबांसाठी आपण पंकज कंशे साहेबांसाठी आपण थोडंसं बार जे गावासाठी काम करते का साकुरी. माझं म्हणण्याचा उद्देश असं की जे साकुरीसाठी जे व्यक्ती काम करीन, साकुरीसाठी जे काम करीन, देवासाठी, रस्त्यासाठी जे मदत करतील त्यांच्यासाठी आम्ही 100% बरोबर आहे. माझा एक अंदाज आहे असा, माझा वैयक्तिक का, मी नावी समाजाचा माणूस आहे, मी राष्ट्रवादीचा माणूस आहे. राष्ट्रवादी 2 आहेत, शरद पवार साहेब आणि पांडुरंग साहेब. आधी देतील त्यांचं ऐक नाही कोणचं. हां, पण तरी पण दोघं 2 पक्षात आहेत. हा, असू द्या, काय अडचण नाही, पण तरी पण इच्छा अशी आहे की पंकज कंसे ज्या माणसाने आपल्या गावासाठी गरीब, म्हणजे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मतदान नाही ते वरचं सोडून द्या. माझा म्हणायचा हेतू एकच आहे, आमच्या मंदिरासाठी, गावासाठी ज्यांना मदत केली, रस्त्यासाठी, पंकज कंसे. असे पंकज कनसे. दादा नमस्कार. काय परिस्थिती? आता तुम्ही ऐकताय सगळं, जिल्हा परिषद निवडणूक, स्नेहलताई शेळके का पंकज कनसे? एवढं काय सांगता यायचं नाही. काही सांगता नाही. शेती किती? शेती 6 एकर. काय माल आहे आता केळी, कापूस आहे, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, केळीला बाजार भाव आहे का? यांचा काय विचार करायचा, कोण उभं राहते कोण काढत. शेतकऱ्याच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत. हा, हे महत्वाचं आहे. केळीला काय बाजार भाव आहे? केळीला आता बाजारभाव मध्ये गणपती तर कापायलाच येत नव्हते, नवरात्रात गणपती. आता थोडे वाढले बाजारभाव, थोडी परिस्थिती सुधारली. तरी पण काय जिल्हा परिषदेला स्मिता कनसे, स्नेहल शेळके या 2 नावांची चर्चा आहे. भरोसाच नाही राहिला, कोण कोणत्या खुर्चीत बसून, कोण कोणत्या गादीवर बसून. असे कोण कुठे जाईल भरोसा नाही. भरोसाच नाही. भाऊ नमस्कार. नमस्कार. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, काय कोणाची हवा? हवा घड्याळ चिन्हावरती जो उभं राहील त्याची हवा. अजित पवार. अजित पवार. हो. उमेदवार कोण? जे देतील ते, पक्ष देतील ते. आता स्नेहलताई शेळके राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, म्हणजे अजित पवारांच्या पक्षामध्ये येणार अशी चर्चा आहे. आलं तर फायदा होईल का फटका बसेल? नाही, काही नाही, फायदा होईल. फायदा होईल. हो. पक्ष निष्ठा ते आता वरून ठरवतील ते. नाही, पण मग कार्य लोक म्हणणार ना, तुम्ही सारखा पक्ष बदलता. त्यांचं अजून जाहीर नाही झालं ना, पण तसं कानावता येते ना. ते आता अजून बरेच जण इच्छुक आहेत. अतुल भांबेरे इच्छुक आहेत. अतुल भांबेरेंचं इकडं काय गावासाठी काय योगदान? त्यांचं पहिल्यापासून आहे, राशन दुकानासंदर्भातून मोठं योगदान आहे. बरं. आणि स्मिता कनसे? चांगले त्यांचं पण. स्नेहलताई? खूप छान. खूप छान. गावाचा कल कसा राहील? गाव आमचं कधी कोणतं इलेक्शन असतं ना 60-40, 70-30 असंच राहतं, काही बदल नाही. 60 कोणाच्या बाजूने जाईल तसं काही सांगू शकत नाही माणूस लगेच. दादा नमस्कार. नमस्कार. काय परिस्थिती राहील? घड्याळाचंच चांगलं राहील बहुतेक. घड्याळाचा कल राहील. हो, घड्याळाचा कल राहील. आता मी बऱ्याच जणांशी बोललो, ते म्हणतात स्मिताताई कनसे. स्मिताताई कनसे पण त्यांचं पण काम चांगलं आहे, पंकज शेटचं. पण तरी लोक कसं पहिल्यापासून घड्याळाला मानतात, तर घड्याळाचा कल चांगला राहील. घड्याळाचा कल चालू. शेळके सरांनी जर घड्याळाकडे आले तर फायदा होईल का? हो, खूपच फायदा होईल. शेळके सर आले तर, कारण शेळके सरांची पहिलं एकदा जिल्हा परिषद पदावर येऊन गेलेले आहेत, त्यांची ओळख चांगली आहे. ते म्हणतात शेळके सर इकडे आले तर फायदा होईल. आम्हाला घड्याळ ह्या चिन्हावरती कोणताही उमेदवार दिला, फायदा तोटा लांब राहिला.
पण घड्याळ चिन्हावर इथं उमेदवारी ज्या उमेदवाराला जाईल तो उमेदवार विन होऊ शकतो. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणतो पाऊस पाणी? पाऊस पाणी भरपूर झालेला आहे. काय जिल्हा परिषदेला काय कल राहील? जिल्हा परिषदेला आमच्या म्हणजे माझ्या स्वतःच्या मताने तर आमच्या याच्यात आता कन्शनची कामं जरा केल्यात त्यांनी काही याच्यावर नसताना, त्याच्यामुळं कन्शनला देतील निवडून स्मिता कन्शन. आणि स्नेहलताई शेळके त्यांची कामं आहेत पहिली, पण आता यांनी ताजी कामं केलीत लोकांना दाखवण्यासाठी, त्याच्यामुळं कल येऊ शकतो त्यांचा. गावाचा कल कसा राहील? आता गावाचा कल सर कसं राहील तसं नाही, पण आता दोन्ही बाजूला माणसं राहणारच आहेत एवढं नक्की. इकडे शेळके सर आता सध्या शरद पवारांच्या पक्षामध्ये आहे. जर ते अजित पवारांच्या पक्षामध्ये आले तर फटका बसेल का फायदा होईल? फायदा होईल, त्यांना फायदा होईल. आणि गावाचा कल कन्सेनच्या बाजूने. हा. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव पंढरीनाथ कोंडीबा विश्वासराव. साकोरी. जिल्हा परिषदेला इकडे कोणाची हवा? जिल्हा परिषदेला सध्या शरददादाचा माणूस किल्ले शिवनेरी आमदार शरददादा सोनवणे यांनी दिलेलं एक असं नेतृत्व आहे आमच्या इकडं. ते कुठल्या याच्यावर अजून पदावर नाही काय नाही, पण आमच्या इकडं वाडी मळ्यामध्ये त्याने अनेक त्यांच्या स्वखर्चातून रस्ते बनवलेले आहेत. अनेक काही शाळांचे किंवा बुवा रस्त्याचे पुढं अंगणवाडीचे प्रश्न सगळे मार्गी लावलेले. काय नाव? पंकज शेटकंसे. अच्छा, पंकज कंसे. आणि स्नेहलताई शेळके? नाही, काय नाही, इकडे पाण्यात नाही सध्या तरी नाही. सध्या नाही. पंकज कंसे कुठल्या पदावर नसताना कुठली विकासाची कामं केली? अनेक मळ्यांमधले रस्ते त्यांचे आम्ही अनेक दाखले देऊ शकतो का असे त्यांचे रस्ते आहेत. माळीमळा असेल, विश्वासराव मळा असेल, साबळी मळा असेल, जे पानसरे मळा मुरमीकरणातून रस्ते दिलेले आहेत. ते डांबरीकरण नाही, पण फार तिथं जाण्या येण्याची बिकट अवस्था होती. अशा ठिकाणी त्यांनी ती कामं अतिशय उत्तम करून दिली सोगारजात. ग्राउंडला आणि आज एक तरुण नेतृत्व आहे. तरुण नेतृत्वाच्या पाठीमागं लोक उभी राहण्याची म्हणजे माणसांची मानसिकता आहे, माझी नाही, गावातल्या. तुम्ही पंकज कंसेंसोबत? हो. काय म्हणाले? पंकज शेटचंच काम करणार. काय झेडपीला काय परिस्थिती राहील इकडं? पंकज कंसे. का बरं पंकज कंसेच? कामं चांगली. शेळके सर? सरांनी केली कामं आता कामं चांगली आहे यावर्षी. पंकज कंसेंची कामं चांगली आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषदेला इकडे कोणाची हवा आहे साकोरी परिसरात? पंकज दादा कंसे. पंकज दादा कंसे. भाऊ काय कोणाची हवा? हवा सगळ्यांचीच हवा आहे. पंकज शेटची हवा आहे. आणि सध्या अजून पुढे उमेदवार अजून निश्चित नाही. शेळके सर आहेत, अजून नाही ना, बांबरेंचे मिसेस आहे, निश्चित नाही ना अजून. निश्चित नाही. हा, हे भाऊ म्हणतात पंकज कंसे. हा, मग सध्या पंकज कंसे जोरदार वारा आहे. साकोरीत तरी आहे. साकोरीत तरी आहे. पुढला उमेदवार अजून निश्चितच नाही कोणता आहे कोणता. काय पंकज कंसेंची एवढी हवा कशामुळे? त्यांचं कसं आहे, कामावर त्यांचा जास्त जोर झालेला आहे. विकास कामाला आमच्या बनक्रमात एक रस्ता होता, एक अनेक वर्षापासून रस्ता आमच्या वस्त्याला वाळूची गरज होती. आम्ही पंकज कंचनला फोन केला आणि लगेच आम्हाला वाळूचं त्यांनी टाकून दिली. आमचा रस्ता त्यांनी चांगला करून दिला. म्हणून पंकज कंसे. तसं नाही, त्यांनी समाजाची बरीचशी अडचणी दूर करायचा प्रयत्न केलेला आहे. ज्या ठिकाणी आता हे ग्राउंडला भर टाकायचं काम केलेलं आहे. आमच्या इथं चिखलाचा रस्ता होता, तिथं मुरमीकरण केलेलं आहे. परत ह्या ग्राउंडमध्ये भर टाकलेली, बऱ्याचशा ग्राउंडचं काम केलेलं आहे. परत मुलांसाठी खेळायला नेट, क्रिकेटसाठी नेट पण दिलेले आहे. या इथं बिरोबा महाराजांचं मंदिरांचा कार्यक्रम झाला, तिथे त्यांनी काम केलेलं आहे. आणि कळसासाठी सुद्धा 1 लाख रुपये दिलेले आहेत त्यांनी आम्हाला. असं म्हणजे त्यांनी आशा करायची केलीच नाही लगेच की मला मतदान करावं किंवा ते पुढचा भागाला. पण त्यांनी पहिलं त्यांचं अपेक्षा ठेवून मतदान काम नाही केलं. काम अपेक्षा ठेवून तुमची जबाबदारी वाढली. त्यांची जबाबदारी, आमची जबाबदारी आहेच. म्हणूनच मी सांगितलं की साकोरी गावात आहे बऱ्यापैकी. नमस्कार. नमस्कार. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. या तुमच्या राजुरी बेल्ले गटामध्ये कोणाची हवा? पंकज कंसे, शेळके सर हे दोघांचे मिसेस उभे राहणार, म्हणजे स्नेहलताई शेळके, स्मिता कंसे. कोण विजय होईल? आता त्याच्यात वित्या कशा होत्या त्याच्यावर अवलंबून राहील. समजा 2 शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे जिल्हा परिषद निवडणुकीला.
मग तसं झाल्याच्या नंतर मग आपलं शिवसेना पक्षच टपला राहील. शिवसेना म्हणजे स्मिता कनसे. हो, स्मिता कनसेंनी गावासाठी काय केलंय? भरपूर कामं केलीत आमची. भरपूर कामं केली. हो, रस्त्यांची वगैरे भरपूर कामं केली. आणि जर दोन्ही शिवसेना एकत्र नाही आल्या तर मग तुम्ही कोणासोबत? आम्ही उद्धव ठाकरे गटासोबत. आता कामं केली म्हटलं लोक तर तिकडे जाणारी जातील, पण आम्ही पक्षाचंच काम करणार. पक्षाचंच काम करणार. निष्ठावंत. निष्ठावंत. आणि दोन शिवसेना एकत्र आल्यावर मग काय जे पक्ष देईन ते. मग निष्ठा कुठे गेले? मग नाही, असं नाही. शेवटीवरून पक्षाचे आदेश आल्यावर त्याला काही पर्याय नाही. पक्षाचा आदेश. पक्षाचा आदेश. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.